नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा हिंदी विषय का व्याकरण देख रहे थे। इसके पहले हमने भाषा बिंदु के माध्यम से संज्ञाओं की जानकारी देखी थी। तो संज्ञा कौन कौन सी है यह आपको मैंने बताया था, उनकी व्याख्या बताई थी, उदाहरण बताए थे। फिर एक बार मैं आपको संज्ञाओं के नाम बताता हूँ। पिछले तास को मैंने पढ़ाया था आपको। व्यक्तिवाचक संज्ञा, जातिवाचक संज्ञा, भाववाचक संज्ञा, समूहवाचक संज्ञा और द्रव्यवाचक संज्ञा। तो यह 5 संज्ञाओं से हमें जानकारी मिलती है कि संज्ञा कैसे पहचानी जाती है। तो उस पाठ को मैंने बताया था। अगले तास को मैं विशेषण व्याकरण में लेने वाला था, विशेषण। तो संज्ञा देखने के बाद आज हम विशेषण देखने वाले हैं। तो विशेषण किसे कहते हैं यह पहले मैं आपको बताऊंगा। संज्ञा या सर्वनाम की विशेषता बताने वाले को विशेषण कहते हैं। संज्ञा या सर्वनाम की विशेषता बताने वाले को विशेषण कहते हैं। म्हणजे संज्ञा आणि सर्वनाम याची विशेषता सांगणाऱ्या गोष्टीला विशेषण म्हटलं जातं। ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लिहून घेणं गरजेचं आहे। आता उदाहरणार्थ आपण पाहतो संज्ञा आणि सर्वनाम कोणते आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आता उदाहरणार्थ बेचारी, 20 वर्ष, 2 लीटर, कुछ इस प्रकार की विशेषताएं होती है। तो यहाँ हम विशेषण के रूप में उनके जो 4 प्रकार है विशेषण के, गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण के और 2 प्रकार है, निश्चित संख्यावाचक विशेषण, अनिश्चित संख्यावाचक विशेषण। तीसरा प्रकार है परिणामवाचक विशेषण और चौथा प्रकार है संकेतवाचक विशेषण। तो यह 4 विशेषण के प्रकार है। संख्यावाचक विशेषण के 2 उप प्रकार है, निश्चित और अनिश्चित। यानी कि इस प्रकार के पूरे जो विशेषण हैं वो आपको ध्यान में रखने होंगे। तो अब हम क्या करेंगे, एक एक विशेषण की व्याख्या, उनके उदाहरण देखने वाले हैं। तो यह देखने के बाद आपको विशेषण कौन से है, संज्ञा कौन से है, इनकी जानकारी मिल जाती है। तो देखिए विशेषण कौन कौन से है। पहला विशेषण था गुणवाचक विशेषण। गुणवाचक विशेषण, उनकी व्याख्या है, जो विशेषण शब्द, संज्ञा या सर्वनाम का गुण, स्थान, दशा, दोष आदि बताते हैं उन्हें गुणवाचक विशेषण कहते हैं। म्हणजे जे विशेषण शब्दाची संज्ञा, सर्वनाम, त्याचं गुण, ठिकाण, दशा म्हणजे अवस्था, दोष त्यामधला दोष काय आहे हे जे सांगतं त्याला आपण काय म्हणतो, गुणवाचक विशेषण म्हणतो, गुणवाचक विशेषण। आता उदाहरणार्थ बेचारी औरत रोती है, इस वाक्य में बेचारी शब्द गुणवाचक विशेषण है। मेरी आत्मीयता और भी गहरी हो गई, गहरी हा शब्द आहे, गुणवाचक विशेषण आहे। आप जैसे सज्जन संसार में बहुत थोड़े हैं, सज्जन हा गुणवाचक विशेषण आहे। म्हणजे थोडक्यात या 3 उदाहरणामधून आपल्या लक्षात आलं, बेचारी, गहरी और सज्जन हे जे शब्द आहेत हे विशेषण सांगतात, गुण। म्हणजे आपल्यामध्ये काय गुण आहे, कुठले दोष आहेत, किंवा आपलं ठिकाण, दशा, अवस्था याच्यावरून आपण त्याला गुणवाचक विशेषण म्हणतो। तर तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, गुणवाचक विशेषण।
आता विशेषणामधला दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण. तर आता संख्यावाचक विशेषणची व्याख्या आपण पाहूया. जिन विशेषण शब्दों से संज्ञा या सर्वनाम की संख्या का बोध होता है उसे संख्यावाचक विशेषण कहते हैं. जिन विशेषण शब्दों से संज्ञा या सर्वनाम की संख्या का बोध होता है उसे संख्यावाचक विशेषण कहते हैं. थोडक्यात ज्या विशेषणामधून आपल्याला संज्ञा आणि सर्वनामाची त्याची संख्या वगैरे म्हणजे क्रमांक अंकांचा उल्लेख होतो, संख्येचा उल्लेख होतो, त्याला संख्यावाचक विशेषण म्हणायचं. थोडक्यात एक गाव में एक किसान था, एक हे संख्यावाचक विशेषण आहे. 6 मास बीत गए, 6 हे संख्या विशेषण आहे. त्यानंतर वह उपकार कोई थोडा नहीं, थोडा हे सुद्धा संख्यावाचक विशेषण आहे. मग ज्या गोष्टीतून आपल्याला संख्येचा बोध होतो त्याला संख्यावाचक विशेषण होतं. म्हणजे पहिलं होतं गुणवाचक विशेषण, त्याच्यामधून आपल्याला गुण दिसतात, बेचारी, गहरी, औरत, सज्जन, म्हणजे अशा पद्धतीचे शब्द असतात. आता संख्या आणि गुणवाचक विशेषण आपण पाहिले. आता संख्यावाचक मध्ये 2 उपप्रकार मी सांगितले होते तुम्हाला संख्यावाचक विशेषण मध्ये. पहिला होता त्यातला निश्चित संख्यावाचक विशेषण आणि दुसरा होता अनिश्चित संख्यावाचक विशेषण. त्याच्यातून सुद्धा कुछ, थोडा, बहुत हे अनिश्चित आहे. आणि निश्चित मध्ये काय येतंय, दोनो, 500, 3 अशा प्रकारचे शब्द येतात बा. मग थोडक्यात निश्चित आणि अनिश्चित सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत परिणामवाचक विशेषण. विशेषणातला तिसरा प्रकार आहे परिणामवाचक विशेषण. त्याची व्याख्या आहे जिन विशेषण शब्दों से किसी वस्तु के परिणाम, माप या तौल का बोध होता है उन्हें परिणामवाचक विशेषण कहते हैं. थोडक्यात ज्या विशेषणाच्या शब्दामधून आपल्याला एखाद्या वस्तूचं परिणाम म्हणजे उंची, वजन, त्यानंतर त्याची रुंदी, लांबी म्हणजे परिणाम त्याला आपण म्हणतो बघा. आता उदाहरणार्थ 1 मील, 10 मीटर, 2 ग्रॅम म्हणजे अशा पद्धतीनं 100 मैल वगैरे आपण म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला संख्येचा बोध होतो, परिणामाचा बोध होतो, परिणामाचा, त्याला आपण परिणामवाचक विशेषण म्हणतो बा. सटू की खेती गाव के निकट ही 1 मील पर थी. 1 मील हा शब्द त्यातला परिणामवाचक विशेषण आहे. मैंने 10 लीटर कपड़ा लाया, मैंने 10 मीटर कपड़ा लाया म्हणजे 10 मीटर हे परिणामवाचक आहे. दीनानाथ 2 ग्रॅम चावल खरीदा, 2 ग्रॅम हे परिणामवाचक विशेषण आहे बा. म्हणजे थोडक्यात आपल्याला परिणामवाचक पण लक्षात आलं असेल. म्हणजे आपण पहिल्यांदा विशेषणामधला कुठला प्रकार पाहिला होता, गुणवाचक विशेषण, दुसरा पाहिला होता संख्यावाचक विशेषण आणि तिसरा पाहिलेला आहे परिणामवाचक विशेषण. आता चौथा प्रकार आहे विशेषणाचा संकेतवाचक विशेषण. संकेत बघू आता व्याख्या. जो विशेषण शब्द किसी संज्ञा की ओर संकेत करता है उसे संकेतवाचक विशेषण कहते हैं. म्हणजे जे विशेषण एखाद्या संज्ञेच्या आपल्याला त्याकडे पाहायला लावते, संकेत करते इकडं तिकडं असं, त्याला संकेतवाचक विशेषण म्हटलं जातं. पाहता यह लड़का भालू के बच्चों के साथ रहने लगा. यह, वह, वे हे शब्द आपल्याला काय करतात, संकेत सांगतात बघा. वे, इधर, उधर. थोडक्यात अशा पद्धतीनं आपल्याला विशेषण लक्षात आली पाहिजे बघा. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, परिणामवाचक विशेषण आणि संकेतवाचक विशेषण ही विशेषणाचे 4 प्रकार आहेत. आणि संज्ञेची पण आपण 5 प्रकार पाहिले होते. संज्ञेची व्यक्तिवाचक संज्ञा, जातीवाचक संज्ञा, भाववाचक संज्ञा, समूहवाचक संज्ञा और द्रववाचक संज्ञा. आणि विशेषणाचे पाहिले होते गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण,
त्यानंतर परिणामवाचक विशेषण आणि संकेतवाचक विशेषण. म्हणजे संज्ञा आणि विशेषणातला हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. यावरून तुम्ही हा पान नंबर 23 वरचा जो तक्ता आहे, हा तक्ता तुम्ही भाषा बिंदूच्या माध्यमातून हा सोडवू शकता. तुम्हाला याबद्दल त्याची माहिती लिहिता येते. मग आता त्याच्याच खाली एक प्रश्न आहे बघा. उपयुक्त संज्ञा विशेषणों की जोड़ियों का स्वतंत्र वाक्यों में प्रयोग कीजिए. म्हणजे वरील दिलेले जे संज्ञा आणि विशेषण आहेत, भयभीत गाय, नीला पानी, 10 लीटर दूध, 40 छात्र, कुछ लोग, 2 गज जमीन, वही पानी, यह लड़का, हे जे संज्ञा आणि विशेषण आहेत, ह्या जोड्या, या जोड्यांचे तुम्हाला काय करायचे, स्वतंत्र वाक्य करायचे. आता उदाहरणार्थ भयभीत गाय. हमारे खेत में दूर से भागी हुई एक भयभीत गाय आई थी. तर असं भयभीत गाय हा शब्द त्यात आला पाहिजे. हमारे खेत में दूर से भागी हुई एक भयभीत गाय आई थी. भयभीत गायला अंडरलाईन करायचं. नीला पाणी, नीला पाणीचं वाक्य बनवायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला. कुछ कुछ समुद्र में कहीं कहीं जगह नीला पानी दिखाई देता है. म्हणजे नीला पाणी हा शब्द त्यामध्ये आला पाहिजे आणि त्याला अंडरलाईन करायची. त्यानंतर 10 लिटर दूधचं वाक्य कसं बनवायचं. हमारे घर में 10 लीटर दूध की मलई कर दी है. म्हणजे आमच्या घरामध्ये 10 लिटर दुधाची मलई केलेली आहे. किंवा हमारी गाय 10 लिटर दूध देती है. 10 लिटर या शब्दाला अंडरलाईन करायची. किंवा 40 छात्रचं काय करायचं. हमारे स्कूल की 40 छात्रों की सहल पर्यटन को गई है. म्हणजे आमच्या शाळेतल्या 40 मुलांची सहल गेलेली आहे. कुछ लोग याचं वाक्य कसं बनवायचं. हमारे गांव में कुछ लोग काम करने वाले हैं. कुछ लोगला अंडरलाइन करायचं. 2 गज जमीन, खेती में 2 गज जमीन उखाड़ने के बाद पानी मिल जाता है. किंवा असं कुठलंही तुम्ही वाक्य लिहू शकता. वही पानी, यह लड़का. म्हणजे अशा पद्धतीचे जे तुम्हाला या ठिकाणी संज्ञा आणि विशेषण आहेत, जोड्या, याची स्वतंत्र वाक्य बनवायची आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो बघा. उपयुक्त विशेषणों की जोड़ियों का स्वतंत्र वाक्य में प्रयोग कीजिए. आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा. पाठ में प्रयुक्त विशेषणों को ढूंढकर उनकी सूची बनाई. म्हणजे या पाठामध्ये असणारे जे विशेषण आहेत, बघा 4 6, किंवा पहिली बार, लंबा, असे कुठलेही शब्द तुम्हाला या ठिकाणी विशेषणाची पाहायला मिळतात या पाठामधले. तर विशेषण असणारे जे शब्द आहेत, ते सगळे विशेषण असणारे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, शोधून लिहायचे आहेत. किंवा तुम्हाला त्याला एकत्र करायचं आहे, त्याची एक सारणी बनवायची आहे, सूची बनवायची आहे. तर अशा पद्धतीचा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. 4था प्रश्न आहे. निम्नलिखित वाक्यों में आई हुई सहायक क्रियाओं को अधोरेखित कीजिए तथा उनका अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए. आता सहाय्यक क्रिया तुम्हाला या वाक्यातल्या शोधायच्या आहेत खाली. टॅक्सी एक पतली सी सड़क पर दौड़ पड़ी. आता पडी याची सहाय्यक क्रिया आहे पडना. पडी पडना. दुसरं वाक्य आहे शरीर को कुछ समय के लिए विश्राम मिल जाता है. जाता जाना. म्हणजे सहाय्यक क्रिया शोधायची असेल तर शेवटचे शब्द किंवा शेवटच्या अगोदरचा शब्द असतो बघा. त्यानंतर वह आराम करने के इरादे अपने अपने शूट चले गए. चले गयेचा जाना. जातीचं त्याच्यानंतर 4थ्या वाक्यात जातीचं जाना, होयेचं होना, लगेचं लग्ना, लागा लग्ना, जातीचं जाना. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागतं, सहाय्यक क्रिया, शेवटच्या शब्दाची सहाय्यक क्रिया तुम्हाला शोधावी लागते आणि त्याचं वाक्य तयार करावं लागतं. तर हे परीक्षेमध्ये अशी सुद्धा सहाय्यक क्रिया तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. यानंतर या ठिकाणी पाठ में प्रयुक्त 10 सहाय्यक क्रिया छाट कर लिखिए. म्हणजे पाठातले तुम्ही 10 सहाय्यक क्रिया आता मी जशा सांगितल्या ह्या सगळ्या सहाय्यक क्रिया तुम्ही शोधून लिहायच्या आहेत. म्हणजे जाताचं जाना, चलेचे जाना, होयेचं होना, लगेचं लागना,
अशा पद्धतीच्या सहाय्यक्रिया तुम्हाला शोधाव्या लागतील. त्याची 10 वाक्य तुम्ही शोधून लिहायची आहेत. आणि या ठिकाणी उपयोजित लेखनामध्ये एक पत्र दिलेलं आहे पहा. विजया मोहिते, वर्धा सोसायटी, विजयनगर, कोल्हापूर से व्यवस्थापक औषधी भंडार नागपुर को पत्र लिखकर आयुर्वेदिक औषधों की मांग करता करती है. तर या अगोदर आपण एक पत्रलेखन पाहिलं होतं बघा. तर त्या पत्रलेखनाचा नमुना घेऊन तुम्ही काय करायचं आहे, हे पत्र सोडवायचं आहे. किंवा आपण नंतरच्या तासाला काय करूया, उपयोजित लेखनामध्ये हे पत्रलेखन सगळं पूर्ण पाहूया. म्हणजे आजच्या तासाला आपण काय पाहिलं, गेल्या तासाला संज्ञा पाहिल्या होत्या, या तासाला विशेषण पाहिलं, त्यानंतर विशेषणाच्या जोडींचं स्वतंत्र वाक्यामध्ये रूपांतर केलं, विशेषणं शोधली आणि सहाय्यक क्रिया पाहिल्या बघा आपण. सहाय्यक क्रिया, विशेषणं आणि संज्ञा हे व्याकरण आपण या तासाला पाहिलेलं आहे. आता नंतर या तासाला आपण काय करूया, हे पत्र जे आहे 23 नंबर पानावरचं हे स्वतंत्र तासाला हे पत्र आपण घेऊया. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.